Hello students. Today now going about the points development of the female gametophytes. It means androecium. The last video will be studying development of the male gametophytes in pre-pollination stage and pollination stage. Some point of the development of the male gametophytes. First point will be studying germinated pollen grain is also called as the male gametophytes. जो जर्मिनेशन पोलन ग्रेन आहे त्यालाच आपण मेल गॅमेटोफाइट्स म्हणू. पोलन ग्रेन इट इज द immature stage of the male gametophyte. G.B. Amici in 1824 was the first observed pollen tube in Protulaca. Protulaca एक प्लांट्स आहे, एक वाइल्ड स्पीसीज आहे. ह्या प्रोट्युलॅका मध्ये सर्वात पहिले एमिची 1824 मध्ये फर्स्ट टाइम ऑब्झर्व द डेव्हलपमेंट ऑफ द पोलन ट्यूब. Pollen grain with single pollen tube are called as the monocephanous. Like this. एकच पोलन ट्यूब फॉर्मेशन होणार आहे एका जम पोर्स मधून, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मोनोसिफॅलस. ओके. समटाइम पोलन ग्रेन हॅव डेव्हलप द मेनी पोलन ट्यूब. मेनी म्हणजे 3 जम पोर्स आहेत. 3 जम पोर्स मधून काय होणार आहे, पोलन ट्यूब फॉर्मेशन होणार आहे. मग ह्या स्ट्रक्चर्सला आपण म्हणणार आहोत पॉलिसिफॅनस. मोस्टली 3 जम पोर्स आहेत, 3 पोलन ट्यूब्स फॉर्मेशन्स होत जाईल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉलिसिफॅनस. बट द only 1 pollen tubes are migrate tube nucleus and 2 male gametes. असं कधीच होणार नाहीये की एका पोलन ट्यूब मधून ट्यूब न्यूक्लियस येणार आहे, एका पोलन ट्यूब मध्ये 1 मेल गॅमेट्स आहे, दुसऱ्या ट्यूब मध्ये 1 मेल गॅमेट्स आहे. इट इज नॉट पॉसिबल. जर जायचं असेल तर एकाच पोलन ट्यूब मध्ये 3 गॅमेट्स फॉर्मेशन. 3 गॅमेट्स म्हणजे एक ट्यूब न्यूक्लियस असेल, 2 मेल गॅमेट्स असतील. It is called as the polycephanous. Polycephanous examples बघू आपण. They are found in family Malvaceae and Cucurbitaceae family. Malvaceae family belongs to the China rose plant. जास्वंदाचं जे प्लांट्स आहे, कॉटनचं प्लांट्स आहे, लेडी फिंगर्सचं प्लांट्स आहे, हे सगळे प्लांट्स माल्वेसी फॅमिली मध्ये बिलॉंग्स करतात. मग ह्या प्लांट्स मध्ये जी पोलन ट्यूब फॉर्मेशन्स होणार आहे ती कशी आहे, पॉलिसिफॅलस आहे. अँड कुकुरबिटेसी फॅमिली. कुकुरबिटेसी फॅमिली, कुकुरबिटा आपल्या काकडीची जी फॅमिली आहे, बॉटल गार्डची जी फॅमिली आहे, आपण मराठीमध्ये त्याला दुधी भोपळा म्हणू, त्यांची जी फॅमिली आहे, ह्या फॅमिलीमध्ये कुकुरबिटेसी मेंबर्स आहेत हे सगळे. ओके. मग ह्या दोन्ही फॅमिलीमध्ये मोस्टली पोलन ट्यूब्स आर फॉर्म इन पॉलिसिफॅनस. ओके. पोलन ट्यूब्स आर फॉर्म पॉलिसिफॅनस. मग बघू नेक्स्ट पॉइंट. The development of male gametophytes from pollen mother cells require 1 meiotic divisions and 2 mitotic divisions. बरोबर आहे. मेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन करण्यासाठी पोलन मदर सेल जे आहे डिव्हाइड्स मियोटिकली टू प्रोड्यूस द 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन. मग एका हॅप्लॉइड पोलन ग्रेनचा मेल गॅमेटोफाइट होण्यासाठी 2 वेळेस मायटोटिक डिव्हिजन्स होत आहे. म्हणजे बघा, 1 मेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन्स होण्यासाठी आपल्याला एकदा मियोटिक डिव्हिजन्स होत आहे, 2दा मायटोटिक डिव्हिजन्स होत आहे. बघू आपण पुढे एक डायग्राम दाखवू. द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट्स फ्रॉम पोलन ग्रेन रिक्वायर 2 मायटोटिक डिव्हिजन्स.
one diploid pollen mother cell produce 4 haploid pollen grain by 1 meiotic divisions. One pollen grain produce 2 male gamete by 2 meiotic divisions. Like these equations, it is the one pollen mother cell divides meiotically. It is the first meiotic divisions to produce the 4 haploid pollen grain. To produce the 4 haploid pollen grains. One pollen grain divides 2 time meiotic divisions to produce the 2 male gametes. एका पोलन ग्रेनचं 2 वेळेस मियोटिक डिव्हिजन होत आहे, एक प्री पॉलिनेशन स्टेज आणि पोस्ट पॉलिनेशन स्टेजच्या वेळेस. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे, 2 मेल गॅमेट्स भेटणार आहेत एका पोलन ग्रेनचे टू प्रोड्यूस द 2 मेल गॅमेट. म्हणजे आता बघा, 1 pollen mother cells divides meiotically to produce 4 haploid pollen grain. 8 times mitotic divisions to produce the 8 male gametes. कारण की इकडे 4 pollen grains आहेत. 4 pollen grainचे आपल्याला किती मेल गॅमेट्स भेटतील, 8 मेल गॅमेट्स बसतील एका पोलन मदर सेल्स पासून. 1 pollen mother cells to produce the 8 male gamete because 4 haploid pollen grain, 4 haploid pollen grains आहेत. ह्या 4 haploid pollen grain चे आपल्याला काय भेटतील, 8 मेल गॅमेट. कारण की एका पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट्स आहेत. बऱ्याच वेळेस हा एमसीक्यू विचारला जाऊ शकतोय, त्याच्यामुळे केअरफुली व्यवस्थित लक्ष द्या. 1 pollen mother cells divides meiotically to produce 4 haploid pollen grain. आता एका पोलन ग्रेन मध्ये 2 वेळेस मायटोटिक डिव्हिजन्स होत आहे. मग 4 वेळेस 4 पोलन ग्रेन मध्ये किती होईल, 8 टाइम मायटोटिक डिव्हिजन्स टू प्रोड्यूस द 8 मेल गॅमेट्स. टू प्रोड्यूस द 8 मेल गॅमेट्स. इट इज द डेव्हलपमेंट्स ऑफ द मेल गॅमेटोफाइट. Okay, now seen in a next androecium, or it is also called as the development of the female gametophyte. Okay, then next बघा आता आपण androeciums बघू. What is mean by androeciums? It is segments. Units are also called as the carpels or pistils. बघू आपण हे बघू, व्यवस्थित बघू. ओके, ठीक आहे. Gynoecium, it is the 4th innermost whorl of the flower. It is the essential because these gynoecium are the 4th innermost whorl, and it is the essential, means they are involved in a sexual reproduction. It is the female reproductive whorls. It is the female reproductive whorls of the flower. And the units are called as the carpel or megasporospheles. It is the single. These units exact at the center, it is called as the carpel. Sometimes in flowers, 1 or more carpels are present. The group of member of carpel, it is called as the gynoecium. म्हणजे काय, कार्पेलच्या ग्रुपला आपण गायनोशियम्स म्हणतोय. समजा एकच आहे तर इट इज कॉल्ड कार्पेल और गायनोशियम. एकापेक्षा जास्त आहेत तर एकाला आपल्याला गायनोशियम म्हणता येणार नाहीये. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कार्पेल्स. आणि या तिन्हीच्या ग्रुपला आपण गायनोशियम्स म्हणू. सिंग्युलर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कार्पेल्स और पिस्टिल्स. द युनिट, इट इज द युनिट, अँड द ग्रुप ऑफ युनिट इट इज कॉल्ड ॲज द गायनोशियम. Or singular, it is also called as the megasporophile, carpels. Okay, then the depending upon the number of carpels, म्हणजे कार्पेलचे नंबरवर त्यांना नेम्स आहेत. बघा,
Gynoecium is the monocarpellary. Only one carpels are present in between flower. It is called as the monocarpellary. Mono means single. Carpel units आपला gynoeciumचा. Monocarpellary, single carpel presents in a flower. Second, bicarpellary. Bi means two. Two carpels presents in a flower. It is called as the bicarpellary. Tricarpellary. Three carpels are present in between flower. It is called as the tricarpellary. Tetracarpellary, pentacarpellary, more than pentacarpellary, 5 carpels present. More than 3 carpels are present. It is also commonly known as the polycarpellary. 3 पेक्षा जास्त आहेत. It is also called as the polycarpellary. पॉलीचं इथं मिनिंग घ्यायचं आपल्याला मेनी. पॉलीचं मिनिंग काय आहे इथे? मेनी. Many carpels are present in gynoecium. It is also called as the polycarpellary. आता बघा पुन्हा एकदा बघू. Depending upon the number of carpels, gynoecium, it is called as the monocarpellary. 1 carpels present. Bicarpellary, 2 carpels are present. Tricarpellary, 3 carpels present. Polycarpellary, many carpels are present. It is called as the polycarpellary. Okay. It is the fourth innermost word. सर्वात आतमध्ये असेल. Essential walls आहे. It is the female reproductive walls. Okay. Then next. It is the part of carpels or gynoecium. Okay. It is the external view of the gynoecium carpels. Sorry. हा एक्सटर्नल व्यू आहे, हा इंटरनल व्यू आहे. ओके. इट इज द लोअर पार्ट, इट इज द पेडिसेल, इट इज द स्टॉक ऑफ द फ्लावर. Exact end of the pedicels or thalamus, they are developed the innermost wall, gynoecium. Okay. Then next, carpels. The carpels are divided into the 2 types. First, it is the apocarpous condition, and second, it is the syncarpous conditions. Apocarpous, syncarpous, like this. This diagram. It is the singular carpels. It is the carpels, 1 carpel, 2nd carpel, 3 carpels. In between the section, transverse section of these carpels, in between ovules are present. Okay. These sections, cross sections. Okay. Apocarpous means carpels are free from each other. They do not fix with each other like this. The finger-like structure, all carpels, suppose in this flower, tricarpellary means 3 carpels present, but these 3 carpels are free from each other. They do not attach to each other. They are the separate, free from each other. ते सगळे वेगवेगळे, अटॅच नाही आहेत. त्यांना आपण काय म्हणणार आहोत? अपोकार्पस कंडिशन्स. एक्झाम्पल कोणचं आहे? रोज फ्लावर. मायकेलिया चंपका. इट इज द सोनचाफा इन मराठी. सोनचाफ्याचं जे प्लांट्स आहे ते आहे. त्याच्यामध्ये पण कार्पेल्स कसे आहेत? फ्री आहेत, एकमेकांना अटॅच नाही आहेत. लाईक दिस डायग्राम. First, upper side of the diagram, it is the 3 carpels. These 3 carpels are free from each other. It is called as the apocarpous carpel or apocarpous conditions. Okay, then next. इकडे आणखीन एक डायग्राम दाखवता येईल ह्या फ्लावर्स मध्ये बघा. These 4 carpels, but these it is the only one carpels are present. It is the
apocarpous conditions. Then next, syncarpous condition. Syncarpous condition, it is exact opposite the apocarpous condition. अपोकार्पसच्या अपोजिट्स आहे. जसं अपोकार्पस मध्ये फ्री आहेत, तर याच्या अपोजिट काय आहे? फ्यूज आहेत. बघा, कार्पेल्स आर फ्यूज टू ईच अदर. It is called as the syncarpous condition. Carpels are fused to each other. It is called as the syncarpous condition, like this. इथे लक्षात येईल, एकच कार्पेल्स आहेत, हे सगळे कार्पेल एकमेकांमध्ये फ्यूज आहेत, बाउंडेड आहेत. बघा आतमध्ये इंटरनल स्ट्रक्चर्स पाहिलं तर ओहरी जी आहे कंबाईन्स आहेत आणि ओह्युल्स ह्या टाइप्स मध्ये आहेत. दिस कंडिशन्स आर कॉल्ड ॲज द साइनकार्पस कंडिशन. कार्पेल्स एकमेकांना फ्यूज आहेत, ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आहेत, तोच म्हणजे साइनकार्पस कंडिशन्स. ओके, लक्षात येईल. ह्याचे एक्झाम्पल्स बघू आपण. हिबिस्कस, धतुरा. हिबिस्कस म्हणजे आपलं जास्वंदाचं प्लांट्स आहे. धतुरा आपलं व्हाईट कलर फ्लावर जे आहे, धतुरा प्लांट्स. इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द ब्रिंजल. ब्रिंजल पण एक्झाम्पल आहे. कुकुरबिटा, काकडी जी आहे, हे पण एक्झाम्पल आहे. लेडी फिंगर, हे पण एक्झाम्पल आहे साइनकार्पस कंडिशनचं. कार्पेल्स आर फ्यूज टू इच अदर. जसं हिबिस्कस, मराठीमध्ये आपण त्याला जास्वंद म्हणू. चायना रोजचं प्लांट्स, इट इज द फ्यूज फ्रॉम इच अदर. These two types are carpel: apocarpous condition and syncarpous conditions. Okay, and some flowers are developed. The carpels, sterile carpels are developed. Sterile carpels means they cannot be involved in a sexual reproductions. It means it is present in a flower, but they cannot be fertile. Carpels are present. फक्त आतमध्ये प्रेझेंट्स आहे, पण it is not involved in a sexual reproduction. These carpels are called as the pistiloids. म्हणजे हे फक्त फ्लावर मध्ये प्रेझेंट्स आहे, हा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, ते कार्पेल्स म्हणजे स्टराईल कार्पेल. Some flowers are present in sterile carpels. काही फ्लावर मध्येच प्रेझेंट्स आहे. जर प्रेझेंट्स असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? पिस्टिलॉइड्स म्हणणार आहोत, किंवा काय म्हणणार आहोत? स्टराईल कार्पेल्स. ओके, देन नेक्स्ट. हे दोन डायग्राम्स आहेत, अपोकार्पस, साइनकार्पसच्या. ओके, काही याच्यामध्ये इकडे टेट्रालॉक्युलर्स आहे, ही डायग्राम्स आहे राईट साइडचे. याच्यामध्ये 4 कार्पेल्स आहेत. इथे 3 कार्पेल्स आहेत, बट दिस 4 कार्पेल्स आर फ्यूज टू इच अदर. त्यांचा सेक्शन्स पण पाहिला आहे. इट इज द सिंगल लेफ्ट साइडला. ओके, द नेक्स्ट, कार्पेल्स. द कार्पेल्स हैज 3 पार्ट. द कार्पेल्स डिवाइडेड इनटू द 3 पार्ट like this. Ovary, style and stigma. Carpels have divided into 3 parts: ovary, style, stigma. Then ovary. It is the basal part, solan part of the carpels. It bears ovule attached to the placenta. Like this. It is the section of the ovary. In between ovary or at center present the ovule. After fertilization, ovule they get convert into the seeds. Ovary, after fertilization, they convert into the fruits. In between ovary, ovules are present, and this space are also called as the locule. And ovule are attached to the ovary. These portions are called as the placenta. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल पी प्लांट मध्ये, पॉड मध्ये
काय झालेलं असतं, पी अटॅच असतो पॉडला इंटरनल स्ट्रक्चरने. जेणे अटॅच आहे त्या पोर्शन्सला आपण काय म्हणणार आहोत, प्लासेंटा. ओके. And in between space, it is also called as the locule. In between ovary, ovules are present. Okay. The ovules are converted into the seeds and ovary into the fruit after fertilizations. Fertilization नंतर ह्याचं कन्वर्जन होणार आहे. ओव्ह्यूलचं सीड मध्ये होणार आहे, तर ओव्हरीचं फ्रुट्स मध्ये होणार आहे. Okay. It is the internal structure. It is the ovary. It is the basal part of the carpels, solan part. Okay. Then next, style. It is the middle part, long, stalk-like structure, carries stigma at the top or tip, and it connect ovary with stigma. हा middle part आहे. This is called as the style. Long आहे, cylindrical आहे, and it is at the top position stigma are present. Stigma, it is the platform. The pollen grain are deposited in the platform, and pollen tube are formation to the style. या स्टाईल मधून पास आउट होणार आहे आणि ओव्हरी मध्ये इकडे फर्टिलाइज होणार आहे. Some flower style are very long. Some flower style are very short. Okay. लॉंग मधलं झियामेज एक्झाम्पल्स आहे. सर्व लॉंग आहे त्याचं स्टाईल. ठीक आहे. देन नेक्स्ट, स्टिग्मा. Stigma is the terminal part of the style. Receive pollen grain. आपण जे पोस्ट पॉलिनेशन, आपण पॉलिनेशनची डेफिनेशन झाली, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू दी स्टिग्मा. स्टिग्मावर डिपॉझिट होणार आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. And this stigma also provided the nourishment food to the pollen grain. हा पोलन ग्रेन डिटेक्ट करणार आहे आपल्याच फॅमिलीचा आहे का, नाहीतर दुसऱ्या कोणत्या पण प्लांटचा पोलन ग्रेन डिपॉझिट होईल, जर्मिनेट होईल ना. हा स्टिग्मा इंडिकेट करतो, ओळखतो, आणि त्याच्यानंतरच नरिशमेंट फूड आर ऑल्सो प्रोव्हाइड to receive the pollen grain. It is the terminal part of the style. Okay. And last, number of ovule in ovary. In ovary varies per species to species. हे species वर ठरलेलं आहे ओव्ह्यूल्स किती प्रेझेंट्स आहे. काही ओव्हरी मध्ये एकच ओव्ह्यूल्स आहे. इट इज द युनिलॉक्युलर, एकच ओव्ह्यूल्स आहे. या लॉक्युल एकच लॉक्युल्स आहे आणि त्याच्यामध्ये एकच ओव्ह्यूल्स आहे. काही मध्ये बायलॉक्युल्स आहे, ट्रायलॉक्युल आहे, टेट्रालॉक्युल्स आहे, आणि त्याच्यामध्ये एक ट्रायलॉक्युल असेल 3 सीड्स असतील, बायलॉक्युल्स 2 सीड्स असतील. नंबर ऑफ ओव्ह्यूल्स नॉर्मली 1, 2, 3, 4 मेनी असतील. तर बघू आपण एक्झाम्पल काय दिले, काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत. ओव्हरी कंटेन सिंगल ओव्ह्यूल. एक्झाम्पल मँगो. मँगोचं प्लांट्स माहित आहे, मँगोचं फ्रुट्स माहित आहे, त्या फ्रुट्स मध्ये एकच सीड्स आहे. ओव्हरी कंटेन सिंगल ओव्ह्यूल्स. कॅशू म्हणजे आपला काजू, त्याच्यामध्ये पण एकच ओव्ह्यूल प्रेझेंट आहे ओव्हरीमध्ये. एक ओव्हरी, एक ओव्ह्यूल्स. देन नेक्स्ट, ओव्हरी कंटेन 1000 ओव्ह्यूल्स इन पॉपी. पॉपी म्हणजे कोणचं आहे, पॉपस आपलं. पॉपी फ्रुट्स म्हणजे आपलं मराठीमध्ये आपण त्याला खसखस म्हणतो, पॉपी ते आहे. त्याच्या एका ओव्हरीमध्ये 1000 ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात. ओके. अँड सर्वात जास्त ओव्ह्यूल प्रेझेंट असणारं प्लांट ऑर्किड. ओव्हरी कंटेन मोर दॅन मिलियन्स ओव्ह्यूल्स इन ऑर्किड. ऑर्किड मध्ये सर्वात जास्त ओव्ह्यूल्स असतात. इट इज द ऑर्नामेंटल प्लांट, फ्लॉवरिंग प्लांट्स आहे. हे फ्लॉवर खूप फेमस आहे ऑर्किडचं. ह्या फ्लॉवर्स मध्ये किती आहेत, मोर दॅन मिलियन्स ओव्ह्यूल्स आर ऑल्सो प्रेझेंट. ओके. This video will be stop here. Now seen in a
androecium and part of the carpels, ovary, style, stigma. The next video will be studying structure of the ovule and tears of the ovule. Now this video stop here. Okay. Thank you.